नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. नोव्हेंबर महिना आम्ही पाईल्स अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने दररोज एक मराठीमध्ये व्हिडिओ पाईल्सबद्दल ह्या व्हिडिओ चॅनल गटफिट क्लबवरती रिलीज करत आहोत. पाईल्सबद्दलचा आजचा व्हिडिओ, पाईल्समुळे कॅन्सर होऊ शकतो का? हा खूप लोकांना भीती वाटतं की मला खूप दिवसाचं पाईल्स आहे, त्यामुळे कॅन्सर होईल का? पाईल्सचं रूपांतर कॅन्सरमध्ये होणं पॉसिबल आहे का? भरपूर पेशंट विचारतात. खरं सांगायचं, पाईल्समुळे कॅन्सर होतो का? 100% किंवा 200% नाही. पाईल्स कॅन्सरचं कारण बनू शकतो का? 100% नाही. कारण पाईल्स हा तिथं सुजलेले नसा आहेत. कॅन्सर हा तिथल्या पेशींचा काहीतरी दोषमुळे झालेला गाठ आहे. ह्या दोन्हीचा काहीही संबंध नाही. पण तरी पाईल्स आणि कॅन्सर दोन्ही एकत्र का बरं संबोधन केलं जातं? कारण प्रत्येक पेशंटला रक्त मोशनमध्ये आलं, शौचामध्ये रक्त आलं तर त्याला आपण पाईल्स म्हणून म्हणतो. पण तो पाईल्स नसून कॅन्सर देखील असण्याची शक्यता असतो. आणि ह्याची शक्यता खूप आहे का? असं म्हटलं तर 100तून 1 पेशंट असतो. पण तरी इतकं का बरं डॉक्टर बोलतात? किंवा गटफिट क्लबवरती तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असेल, ह्याच्यावरती का बरं जास्त बोललं जातं? कारण पाईल्स म्हणून एखाद्या कॅन्सर पेशंटला जर योग्य ट्रीटमेंट नाही झालं, योग्य निदान नाही झालं, तो जो काही कॅन्सर आहे स्टेज 1मध्ये तुम्हाला काहीतरी त्याचा स्वरूप दाखवतोय, त्याला तुम्ही चुकीचा डायग्नोसिस झाला तर तो ट्रीटमेंटच्या लूपच्या बाहेर पडतो. आणि त्यावेळेला कॅन्सर स्टेज 4मध्ये जर डायग्नोज झाला तर फर्दर ट्रीटमेंट होणं शक्य होत नाही आणि लाईफ लिमिटेड राहतो. म्हणूनच आम्ही स्ट्रेस करतो की पाईल्स म्हणून प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट करणं योग्य नाही. पाईल्स आहे हा निदान एक क्वालिफाईड सर्जनकडून करणं गरजेचं आहे. पाईल्सच्या व्यतिरिक्त दुसरे काही आहेत हे रूल आउट करणं, काढून घेणं, त्यांना नाही असं खात्रीपूर्वक सांगणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर पाईल्सला खरोखरच गरज असेल तर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, नाहीतर काहीही गरजेचं नाही. पण तरी का बरं आपण ह्याच्याबद्दल बोलायला पाहिजे? कारण काही पेशंटला आमच्या इथं गेल्या 2 महिन्याच्या अगोदर एक 27 वर्षाची मुलगी पाईल्स फिशर म्हणून व्हिजिट करत होते. नंतर कळालं की त्यांना कॅन्सर होतं. हे असं का बरं होऊ शकतो? कारण प्रेझेंटेशन, पाईल्सचं सुद्धा लक्षण जो काही आहे वेदनारहित ब्लड आहे, कॅन्सरचं सुद्धा लक्षण वेदनारहित ब्लड आहे. आणि ह्या दोन्हीमधला काय डिफरन्स आहे हे फक्त क्वालिफाईड सर्जन चांगल्या पद्धतीनं पकडू शकतात. त्यामुळेच तर हेतू आहे की क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जनला भेटणे, त्यांच्याकडून डायग्नोस करणं गरजेचं आहे. पाईल्समध्ये फ्रेश ब्लड असतं. पाईल्समध्ये पाणी जो काही नळ बंद केल्यानंतर थेंब गळतं तसं पाणी गळतं. पण कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये सुद्धा फ्रेश असू शकतो, वेदनारहित असू शकतो. अर्ली स्टेजमध्ये वॉर्निंग सिम्पटम नसतात. लेट स्टेजमध्ये वॉर्निंग सिम्पटम जसे की वजन कमी होणं, भूक न लागणं, कधी मोशन कडक होणं आणि कधी पातळ होणं, किंवा खूपच हिमोग्लोबिन कमी होणं, किंवा खूप आपली तब्येत खराब होणं, ह्या सगळ्या गोष्टी कॅन्सरमध्ये दिसून येतात. पण ते लक्षणं ज्या वेळेला कॅन्सरमध्ये दिसतील त्यावेळेला अगोदरच लेट झालेला असतो. म्हणूनच तर सांगायचं आहे, जर का तुम्हाला पाईल्स म्हणून वाटत असेल तर खात्री करून घेणं पण गरजेचं आहे. आणि ट्रीटमेंट गरजेची आहे हे पण समजून घेण्याचे गरजेचं आहे. आणि लाईफस्टाईलसुद्धा सुधारणं गरजेचं आहे. आणि लोकलमध्ये काहीतरी ट्रीटमेंट घेऊन टाळणं सुद्धा अवॉइड करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, पाईल्समुळे कॅन्सर होत नाही. पाईल्स आणि कॅन्सरचे लक्षणं एकत्रित येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर पाईल्स वाटत असेल तर एक क्वालिफाईड सर्जन किंवा कोलोरेक्टल सर्जनला भेट घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार गरजेचे जे इन्व्हेस्टिगेशन आहेत तो करून घ्या, चाचणी करून घ्या. आणि त्यानंतर गरज असलं तरच सर्जरी करा, नाहीतर पाईल्समध्ये 90% सर्जरीची गरज नाही. तरी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला पाईल्समुळे कॅन्सर होतो का ह्याचा आन्सर भेटला असेल असं मी समजतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल गटफिट क्लब न विसरता सबस्क्राईब करा. आणि उद्याचा व्हिडिओ
पाईल्सबद्दल बघणं विसरू नका. धन्यवाद.